8. रंगनाथ स्वामी व अमृतेश्वर राम मंदिर. चैतन्य प्रभुराज स्वामींची समाधी ज्या अमृतेश्वर राम मंदिराच्या परिसरात आहे त्याचा हा इतिहास. रंगनाथ स्वामींचे अनुग्रहित वेदशास्त्र संपन्न गंगाधर शास्त्री लिखित सद्गुरूंचा ज्ञानप्रकाश या रंगनाथ स्वामींच्या ओवीबद्ध ही माहिती संकलित केली आहे. ओवीबद्ध चरित्रातून ही माहिती संकलित केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वाघाचे वडोद हे गाव गिरिजा नदीच्या काठी वसलेल्या या गावात वैदर्भ गोत्र असणारे आबाजी भट व्यवहारे हे सटशील भक्त यजुर्वेदी ब्राह्मण व त्यांच्या पती सेवा तत्पर सात्विक धर्मपत्नी मंजाबाई मार्गशीर्ष पौर्णिमा शके 1790 रोजी त्यांच्या प्रथम अपत्याचा जन्म झाला. त्या बालकाचे नाव रंगनाथ असे करण्यात आले. ज्योतिष्यांनी रंगनाथ राम भक्त होईल असे भविष्य वर्तवले. लहानपणी नदीत वाळूमध्ये सवंगड्यांसोबत खेळताना रंगनाथ वाळूचे राम पंचायतन तयार करून रामपूजेचा खेळ खेळत असे. लटकीस पूजा करून नैवेद्य रामाला अर्पण करीत व सर्व सवंगड्यांना लटकाच प्रसाद देत. ग्रामस्थांना मुलांच्या या खेळाचे फार कौतुक वाटत असे. वयाच्या 8व्या वर्षी आबाजींनी रंगनाथ यांना गणोरी गावी नारायण शास्त्रींकडे विद्यार्जनासाठी पाठवले. रंगनाथांच्या पाठचे 4 भाऊ होते, विश्वनाथ, अण्णा, मुरलीधर व रामभाऊ. रंगनाथांच्या विवाहानंतर 4 महिन्यांनी पत्नीचे निधन झाले. द्वितीय विवाह झाला, 2 अपत्यही झाली, पण पत्नीचे निधन झाले व पाठोपाठ अपत्यही निवर्तली. रंगनाथ विचारी होते, विद्वान होते. मुरलीधर बंधूंबरोबर विचार विनिमय करून निघोना गावी भाऊराव या संतांकडे गेले. भाऊराव यांचा उल्लेख सदर चरित्रात भाऊराज असाही केला आहे. ज्ञानी रामदासी होते. दोन्ही बंधूंनी श्रीराम नाम मंत्राचा आदेश घेतला. आई मंजाबाईच्या निधनानंतर 4 महिन्यांनी रंगनाथ व बंधूंचे पितृछत्रही हरपले. रंगनाथ 1 वर्षांनी यात्रेला गेले व मुरलीधरांनी रामदासी दीक्षा घेतली. पुढे दोघेही औरंगाबाद येथे नाथ मंदिरात थांबले. तिथून वडोद गावी जाण्याचा विचार होता. गावाहून इतर भाऊ येऊन भेटले. औरंगाबाद मुक्कामीस मुरलीधरांचे निधन झाले. त्यांचे कपडे व कुपडी सज्जनगडावर देण्यासाठी रंगनाथ गेले असता गडावर गुरु भाऊराव यांची भेट होऊन गुरूंनी रामदासी दीक्षा घ्यावी असे रंगनाथांना सुचविले. रामनामाने स्वतःचा तसेच इतरांचा उद्धार कर, तू औरंगाबादला असतो म्हणून बोलाविले. मंदिराचा जीर्णोद्धार करून पुण्यवान हो. बाळकृष्ण महाराज नामक संत या परिसरात होऊन गेले. तसेच बनेमिया साधू होते, त्यांना हिंदू मुस्लिम मानायचे. अशा गावात तू राहा असे गुरु भाऊरावांनी सांगितले. दोघे गुरु शिष्य भाऊराव व रंगनाथ औरंगाबाद गावात जागा शोधत शोधत कुंभारवाडा भागात आले. तिथे एक जागा त्यांना आढळली. त्या भागात धोत्र्याची खूप झाडे होती. तिथे एक शिवलिंग होते, त्यावरही खूप कचरा पाचोळा होता. उभयतांनी शिवलिंगाला नमस्कार करून त्यावरचा कचरा दूर करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात शेजारच्या मुस्लिमांच्या घरातून काही लोक येऊन इथे काय करता विचारू लागले. भाऊरावांनी आम्ही इथे राहणार आहोत असे सांगितल्यावर थोडा वाद झाला. नंतर ठीक आहे, आम्हालाही शेजार होईल, शेवटी आमचा तुमचा देव एकच असे म्हणाले. गुरु आज्ञेप्रमाणे रंगनाथ तिथेच राहिले. बालकी संतदास नावाचे एक गुजराती संत त्यावेळी औरंगाबादेस राहत होते. त्यांनी स्वतः धोत्र्याची झाडे तोडून मांडव घालून दिला. बकुळीचे एक झाड तिथे होते. सद्गुरु आज्ञेनुसार रंगनाथ अस्तमानी सायंकाळी 8 अष्टक 13 सवाया म्हणत शंकराची प्रदोष पूजा करीत 13 मनाचे श्लोक व दासबोधाचे 2 समास यांचे नित्य वाचन करीत हळूहळू तिथे भाविक रोज येऊ लागले.
एकनाथी भागवताचे वाचनही रंगनाथ स्वामी करीत. गुरुवारी गावात सांप्रदायिक वेशात भिक्षेसाठी जात. आता ती जागा पुरेनाशी झाली. शेजारची जागा काही कारणाने विक्रीस निघाली तेव्हा जनमताने त्या जागेची किंमत ठरवून भिक्षेतील धान्य विकून त्या पैशांनी ती जागा विकत घेतली. जयपूरहून श्रीराम मूर्ती आणून थाटात शंकराच्या मंदिरात स्थापना झाली. शके 1849. या जागेचे महात्म्य वाढू लागले. अमृतेश्वर शंकर असे सद्गुरू भाऊरावांनी नाव ठेवले. रामाप्रमाणेच अमृतेश्वर शंकराचीही नित्यसेवा करावी असे रंगनाथ स्वामींना सांगून ठेवले. त्यांच्या जीवनकालात या मंदिरात भव्य विष्णुयाग संपन्न झाला. दरवर्षी रामनवमीचा उत्सव अतिशय थाटात साजरा होत असे. शके 1860 कार्तिक मासी रंगनाथ स्वामींनी निजधामाला जाण्याचा मानस शिष्यवर्गाला सांगितला. त्यावेळी भिकाभाऊ, गंगाधर शास्त्री, रामदास, केशवभाऊ दिनकर, दीननाथराव मंगळूरकर, पीर पवाड्याचे त्र्यंबकराव, रामभाऊ वडोदकर, यशवंतराव, पंडितराव वकील आदी शिष्यगण उपस्थित होते. या स्थानी नित्यनेमाने रामपूजा, अमृतेश्वराची पूजा व प्रतिवर्षी दासनवमी साजरी करावी असे रंगनाथ स्वामींनी सांगितले. शके 1860 माघ कृष्ण पंचमी सोमवारी सूर्योदय समयी रंगनाथ स्वामी निजधामास गेले. कुंभारवाड्यातील जागृत स्वयंभू अमृतेश्वर या शिखराखाली देवगिरी तरुण भारतात प्रसिद्ध झालेल्या बातमीची झेरॉक्स प्रत सौ प्राजक्ताताई व्यवहारेंच्या बंधूंकडे गेल्या असता त्यांनी रंगनाथ स्वामींच्या चरित्राबरोबर दिली. ही बातमी लिहिणाऱ्या वार्ताहराचे नाव सतीश अन्वेकर असून संभाजीनगर दिनांक 30 असा उल्लेख बातमीत आहे. वर्ष कळत नाही. शिवपिंडीवरील 2 नागांच्या तोंडाचा उल्लेख त्यात असून आवळा, सांबर, उंबर, पिंपळाची झाडे मंदिर परिसरात होती असे म्हटले आहे. बळवंतराव पिंपळे नाचनवेल यांची माहिती दिली आहे ती अशी: रंगनाथ महाराजांकडे रिद्धी सिद्धी प्रसन्नता होती. बळवंतराव पिंपळे यांच्या बाबतची कथा सुश्रुत आहे. ते घरातून गायब झाल्यावर पत्नी कमलाने 12 वर्षे अमृतेश्वराचे पूजन केले. संन्यास घेतलेले पिंपळे सोमवारीच सापडले. दत्तोपंत बक्षी यांना पुत्रलाभ झाल्यावर अमृतेश्वरात 1.25 लाख कमळाची फुले वाहिली. नाथपंथ हा भारतीय संस्कृतीतील प्राचीन व महत्वाचा निर्गुण ग्रंथ म्हणजे न अधिक अथ म्हणजे ज्याला प्रारंभ नाही व जो अनादी आहे अशा तत्वास मानणारा हा पंथ आहे. या पंथाबद्दल लोकांना नेहमीच भीतियुक्त आदर वाटत आला आहे. नाथपंथाबद्दल असे अनेक गैरसमज आहेत. तसे गूढतेचे वलयही या पंथाभोवती आहे. या पंथाला सिद्धमत, सिद्धमार्ग, योगमार्ग, योग संप्रदाय, अवधूत मत, अवधूत संप्रदाय, सिद्ध संप्रदाय अशा इतर बऱ्याच नावांनी ओळखतात. नाथ संज्ञेतील ना म्हणजे नाथ ब्रह्म, ज्यामुळे मोक्ष प्राप्त होतो त्याचे ज्ञान होणे, आणि थ म्हणजे अज्ञानाचे सामर्थ्य थोपविणे, स्थगित करणे. या पंथाच्या पालनामुळे मायेचे आवरण दूर सारले जाऊन नाथ ब्रह्माचा साक्षात्कार होतो. म्हणून नाथ असे नाव या पंथाला दिले गेले. नाथपंथाचा उगम कुठे झाला याविषयी संशोधकांमध्ये एकमत नाही. क्षीरसागर परिसर, जालंधर पीठ व हस्तिनापूर, वैनगंगेचा तीर व अंबानगरी, वृद्धेश्वर जिल्हा अहमदनगर, कदलीबन, श्रीशैल इत्यादी ठिकाणी नाथपंथाची उगमस्थाने मानली जातात. ज्यावेळी कौलमार्गी तांत्रिक पंथाचा इतर सर्व पंथांवर प्रभाव पडलेला होता, पंचमकारांनी सर्व पंथांमध्ये अनाचार माजविला होता, त्यावेळी नाथपंथाने हिंदू संस्कृतीच्या शुद्धीकरणाचे काम केले. हा पंथ योग साधनेला प्राधान्य देणारा असून हठयोग, विविध बंध व मुद्रांचे या पंथात विशेष महत्त्व आहे. नाथपंथात गुरुपदाला फार महत्त्व असून हा पंथ गुरुमार्गी आहे. नाथांचे गुरुतत्व हे शिवस्वरूपाचे आहे. अनादी स्वयंसिद्ध अशा आदिनाथांपासून
उद्भवलेला हा पंथ आहे असे नाथपंथात मानले जाते. जीवनमुक्ताची अवस्था हीच खरी मुक्तावस्था होय व यासाठी ज्या देहाच्या माध्यमातून ही परमपदाची प्राप्ती करून घ्यायची त्या देहाची काळजी घेऊन देहशुद्धी करून देहातील कुंडलिनी शक्ती जागृत करून शिवशक्ती सामरस्य या पंथात साधले जाते. मात्र हे परमपदाचे सामरस्य फक्त गुरुकृपेने साध्य होते असे नाथपंथ मानतो. नाथपंथात प्रामुख्याने नवनाथ व 84 सिद्ध महत्वाचे आहेत. भागवतामधील 11 स्कंधातील नवनारायणाचे अवतार म्हणजेच नवनाथ समजले जातात. नवनारायण म्हणजे ऋषभदेवांच्या 100 पुत्रांपैकी देवाचे 9 श्रेष्ठ भक्त. भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने त्यांनी विविध अवतार घेतले. आदिनारायण मच्छिंद्रनाथ, हरिनारायण गोरक्षनाथ, अंतरिक्ष नारायण जालिंदरनाथ, प्रबुद्ध नारायण कानिफनाथ, पिप्पलायन नारायण चरपटीनाथ, अविर्होत्र नारायण नागनाथ, रुमिल नारायण भर्तरीनाथ, चमस नारायण रेवणनाथ, परभाजन गहिनीनाथ. याशिवाय अडबंगनाथ चौरंगीनाथ यांचाही समावेश नवनाथांमध्ये होतो. सर्वच नाथांच्या जन्मकाल किंवा समाधिकालाबद्दल अनेक मतप्रवाह असल्याने विविध चरित्रांमध्ये किंवा साहित्यात एकवाक्यता नाही. सर्वच नाथांच्या चरित्रात चमत्कार व अद्भुत कथा आढळतात. नाथ गूढविद्यांमध्ये प्रवीण, हठयोगी, तंत्रमंत्र पारंगत होते. अनेक सिद्धी त्यांना वश होत्या. पण या सर्वांचा उपयोग त्यांनी लोककल्याणासाठीच केला. जारण मारण मंत्र यामुळे त्रासलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी शाबरी मंत्राची रचना केली. मच्छिंद्रनाथांना मानवी गुरुकडून उपदेश मिळाला नसून प्रत्यक्ष आदिनाथ शंकरांनी त्यांना उपदेश दिला असा उल्लेख त्यांच्या संबंधीच्या कथाचरित्र व रचनांमध्ये एकमताने आढळतो. मच्छिंद्रनाथांचे प्रमुख शिष्य गोरक्षनाथ होते. मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथांनी संपूर्ण भारत भ्रमण केले, परंतु विविध ठिकाणी मठांची स्थापना गोरक्षनाथांनी केली. गोरक्षनाथांच्या कार्यामुळे त्यांना नाथ संप्रदायाचा प्रवर्तक मानले जाते. कठोर ब्रह्मचर्य, मानसिक शुद्धी, शारीरिक शौच, वाणीचा संयम, ज्ञानोपासना इत्यादी गोष्टींवर गोरक्षनाथांनी भर देऊन नाथपंथाला एक वेगळे निश्चित असे वळण दिले. वाममार्ग व तंत्र साधनेचे माजलेले प्रस्थ मोडून त्यांनी लोकोद्धार केला. नाथपंथातील 4 प्रमुख नवनाथांपैकी जालिंदरनाथ एक होय. त्यांच्याही जन्म स्थल कालासंबंधी संशोधकांमध्ये अनेक मतप्रवाह आहेत. जालिंदरनाथ मच्छिंद्रनाथांचे समकालीन व त्यांचे गुरुबंधू मानले जाते. तिबेटी परंपरेनुसार त्यांना मच्छिंद्रनाथांचे गुरु मानले जाते. बंगाली परंपरेप्रमाणे उज्जैनीच्या राजा भर्तृहरी यांचे गुरु जालिंदरनाथ होत, तर घोटिया ग्रंथात जालिंदरनाथांना आदिनाथ मानले आहे. तसेच बंगाल प्रांतातील गोपीचंद राजाची आई जालिंदरनाथांची शिष्या होती. जालंधरणा हाडिया अशा नावांनी जालिंदरनाथांचे उल्लेख विविध नाथपंथाशी संबंधित साहित्यात आढळतात. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ यांच्या बरोबरीने नाथ संप्रदायातील महत्वाचे 4थे नाथ म्हणजे कानिफनाथ. वर्णाने क्षत्रिय असणाऱ्या भद्र देशाच्या सुरथ राजाचे कानिफनाथ पुत्र होते व त्यांचा जन्म जालिंदरनाथांच्या प्रसादाने झाला असे म्हटले जाते. परंतु हत्तीच्या कानातून त्यांचा जन्म झाल्याची कथा नवनाथ भक्तिसारात वाचायस मिळते. सर्व नाथांना अयोनी संभव असे म्हटले जाते. विद्वानांच्या मते मुंज झाल्यावर ब्राह्मणाचा जसा दुसरा जन्म होतो त्याला द्विज म्हणतात, तसेच नाथपंथात गुरु आपल्या शिष्याची कुंडलिनी शक्ती जागृत करून त्यांना दुसरा जन्म देत, म्हणून त्यांना अयोनी संभव म्हटले जाते. नाथपंथातील 84 सिद्धांची वेगवेगळी नावे असलेली सिद्ध नामावली प्राचीन ग्रंथात आढळतात. नाथपंथीयांना पूर्वी महाराष्ट्रात कानफाटे म्हटले जात असे. नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे ग्रंथकार नरहरी मालू यांनी शके 1710 पर्यंत नाथांचे भूतलावर वास्तव्य होते व नंतर ते गुप्त झाले
असे वरील ग्रंथात म्हटले आहे. सर्व नाथ व सिद्ध आत्मसाक्षात्कारी असून कालातीत आहेत. गुप्त झाल्यावरही सूक्ष्म देहाने त्यांचे मार्गदर्शन मिळते असे नाथपंथातील अधिकारी लोकांचे व भक्तांचे अनुभव आहेत. साभार श्री प्र न जोशी, श्री शंकर अभ्यंकर, श्री ल म जोशी यांच्या ग्रंथांच्या आधारे ही माहिती लिहिली आहे. ज्यांना नाथपंथाबद्दल अजिबात माहिती नाही अशा वाचकांना नाथपंथाची तोंडओळख करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न. नाथभक्त आदरणीय दादा अंधारे, सौ प्राजक्ता जोशी व वंदनीय अक्का जरी मला सद्गुरूंच्या समाधीबद्दल सांगत असत तरी आदरणीय दादांशी भेट झाल्यावरच माझ्या या शोध प्रवासाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. वंदनीय अक्कांनी सांगितल्याप्रमाणे जे घडायचे, जे संदेश व आदेश सद्गुरू देत ते सर्व लिहून मी दादांकडे सुपूर्द करीत असे. पहिल्यांदा भेटल्या वेळीच आदरणीय दादांबद्दल आदरयुक्त विश्वास मनात निर्माण झाला. दादांचा विदर्भातील नाथ भक्तांना परिचय आहेच, परंतु वाचकांना त्यांचा परिचय व्हावा म्हणून हा अल्प प्रयत्न. एवढ्यासाठी की दादांना नाथ संप्रदाया व्यतिरिक्त त्यांच्याबद्दल बोलणे रुचत नाही, त्यांचा परिचय द्यावा हा माझा सौ संध्याचाही हट्ट होता. आदरणीय दादांचे वडील श्री प्रभाकरराव व आई सत्यभामाबाई दोघेही धार्मिक घरात दत्त व दुर्गादेवीची उपासना होती. दादांचा जन्म 16 ऑगस्ट 1938 रोजी झाला. दादांनी मानसशास्त्र विषयात क्लिनिकल अँड ॲबनॉर्मल सायकोलॉजी हा विषय विशेष अभ्यासासाठी घेऊन MA ची पदवी मिळवली. वयाच्या 26 वर्षापर्यंत ते निरीश्वरवादी होते. स्वतः कधी पूजापाठ केला नाही, पण इतरांना विरोध केला नाही. सर्वोदय विद्यालय उमरी, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर येथे सलग 30 वर्ष मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. सौ सुवर्णा काकू पूर्वाश्रमीच्या कुमारी कुसुम दत्तात्रय देशपांडे यांच्या माहेरी दत्त व नवनाथ उपासना होती. नवनाथांच्या पोथीचा प्रभाव तपासून बघण्यासाठी व स्वतः अनुभव घेण्यासाठी दादांनी वडील आजारी असताना नवनाथ भक्तिसारातील 32व्या अध्यायाचे पारायण सुरू केले. 179व्या दिवशी वडिलांचे निधन झाले, पण त्या रात्री दादांनी जो अनुभव घेतला त्यामुळे त्यांचे आमूलाग्र परिवर्तन होऊन उत्तरोत्तर त्यांची नाथांवरील भक्ती व श्रद्धा दृढ होत गेली. तुम्ही नाथांवर श्रद्धा ठेवा व स्वतः अनुभव घ्या असे ते नेहमी सांगतात. नाथ साहित्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही अभ्यास करून त्यांनी नाथभक्तीचा प्रसार सुरू केला. स्त्रियांनी नाथभक्ती करू नये असा एक गैरसमज असल्याने दादांनी स्वतःच्या घरापासून सुरुवात केली. स्वतःच्या कन्यांना नाथांची पोथी वाचवण्यास उद्युक्त केले. 1985 मध्ये स्वतःच्या घरी पहिली महापूजा केली. त्यात स्वतः दादा, सौ काकू, दादांच्या कन्या मृदुल, माणिक, भाग्यश्री, मुग्धा व सोनाली, सौ काळवीट व आणखी 2 जणी होत्या. हेतू हा की नाथांची उपासना स्त्रियांनीही करावी. नाथ संप्रदायाचे एक अभ्यासक श्री अल भागवत यांच्या पुस्तकात एका नाथ संप्रदायिकाने सांगितलेल्या महापूजेच्या विधीत पूजा विधीचे मूळ विधान तसेच ठेवून कालानुरूप वेळ व खर्चाचा विचार करता सर्वांनाही महापूजा करता यावी म्हणून काही थोडे बदल दादांनी केले. पूजकाने सांसारिक सुखसमृद्धीसाठी ही पूजा करून संसारच नाथांना अर्पण करायचा म्हणजे तो नाथांचा झाल्यावर दुःखदायक होणारच नाही, ही संकल्पना या पूजेमागे आहे. 1922 मध्ये नवनाथ उपासने 1992 मध्ये नवनाथ उपासनेचा प्रसार नागपूर विदर्भात व्हावा या उद्देशाने नवनाथ सेवा प्रतिष्ठानची स्थापना केली. प्रतिष्ठानतर्फे दर महिन्यात तसेच धर्मनाथ बीज, हुताशनी पौर्णिमा, वरुतीन एकादशी व दत्त जयंती या दिवशी महापूजा केली जाते. गेल्या 28 वर्षांमध्ये ही महापूजा करणाऱ्या कोणाही स्त्री पूजकाला वाईट अनुभव आलेला नाही. मला सद्गुरूंनी अनेक गोष्टी करण्यास सांगितल्या. दादांना विचारल्यावर गुरूंनी सांगितले आहे तसेच करायचे ते दादांनी नेहमीच सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला सद्गुरूंनी सांगितलेल्या पूजा जप करण्यास नेहमीच मानसिक बळ मिळायचे. कधी कधी सद्गुरू खूप काही करायला सांगत, काही वेळा ते कठीण व गोंधळात टाकणारे असे, पण सद्गुरूंनी सांगितलेल्या गोष्टींचा
व्यवहारिक मेळ घालून दादा त्यातून मला मार्ग दाखवित. त्यांचा पाठिंबा व मार्गदर्शन नेहमीच लाभल्याने मी सद्गुरूंनी सांगितलेले सर्व नीटपणे करू शकले. नाथ केवळ आध्यात्मिक विभूती नव्हते, तर ते वैज्ञानिक होते. अनेक विद्या नाथ संप्रदायातील लोकांना ठाऊक होत्या. त्यातल्या अनेक विद्या आता लुप्त झाल्या, परंतु या विद्या, वेगवेगळे मंत्र यावर वैज्ञानिक संशोधन व्हावे. कारण रसायनशास्त्र, शरीरशास्त्र, पदार्थ विज्ञान यांच्याशी संबंधित अनेक उल्लेख नाथ साहित्यात आहेत. किमया म्हणजे तांबे या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला नाथ पंथात अस्तित्वात होती. ही तर विज्ञानाची परमोच्च अवस्था आहे. आधुनिक विज्ञानाला हे आव्हान आहे. यावर सखोल संशोधन झाले पाहिजे. सर्वच नाथांच्या चरित्रात चमत्कार आढळतात. चौरंगी नाथांचे तोडलेले अवयव परत येणे, परकाया प्रवेश इत्यादी चमत्कारांमागे असलेले विज्ञान आपण शोधले पाहिजे. आज स्टेम सेल्समुळे अवयव निर्मिती शक्य झाली आहे. नाथांनी केवळ चमत्कारच दाखवले नाहीत, तर आपल्या चरित्रातून निष्ठा, संयम, गुरुभक्तीची परिसीमा यांचा आदर्श सर्व नाथ भक्तांना घालून दिला आहे. नाथपंथ हा वारकरी पंथाप्रमाणेच बहुजन समाजाचा सर्व समावेशक पंथ आहे. पूर्वी वेदविद्या ब्राह्मणांमध्ये होती, पण मंत्रविद्या बहुजन समाजामध्ये होती. सर्व जाती उपजातीचे लोक नाथपंथाची उपासना करीत असत. या बहुजन समाजातील नाथभक्तांना अनेक मंत्र अवगत होते व त्याचा ते लोक भल्यासाठीच वापर करीत असत. पगारी, गोवारी, कुरमुडे, ज्योतिषी इत्यादी समाजातील लोकांना आजही मंत्रविद्या अवगत आहेत. नाथपंथ मानणाऱ्या काही समाजात इतर जीवजंतू, पशुपक्षी यांच्याशी संवाद साधण्याची कलाही अवगत होती. आज या विद्या लोप पावत आहेत. पाश्चिमात्य विचारसरणीच्या प्रभावाने अलीकडच्या पिढ्यांमध्ये या मंत्रविद्यांचे जतन झालेले नाही. नाथांना जन्मही नाहीत आणि मृत्यूही नाहीत. एक तत्व म्हणून ते राहिले आणि आजही आहे. ज्या ज्या ठिकाणी त्यांना अनन्य भावाने शरण येऊन आवाहन केलं जातं, तिथे ते येऊन कार्य करतात. म्हणूनच नवनाथ उपासना फलदायी आहे असे दादा म्हणतात. सद्गुरूंच्या समाधीचा शोध व माझी प्रगती आदरणीय दादा व सौ सुवर्णा काकूंच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाने व आशीर्वादाने रूपे लाभले. सद्गुरुचरण या स्वरूपात आपल्यापर्यंत पोचत आहे. या सर्व लेखन प्रक्रियेत दोघांचेही मोलाचे मार्गदर्शन मला व सौ संध्याला लाभले आहे. आदरणीय कुंदाताई आणि ओक काका यांचा परिचय होऊन आता बरीच वर्षे झाली. समर्थ रामदासांचे अनुग्रहित असून रामभक्त कसे असतात याचे उत्तम उदाहरण आहे. माझे भाग्य थोर म्हणून अशा रामरूपच झालेल्या दाम्पत्याचे प्रेम आणि सहवास मला मिळाला. आदरणीय कुंदाताई डॉक्टर तर काका इंजिनियर, पण दोघांचीही रामभक्ती सारखीच. आदरणीय कुंदाताईंचे व्यक्तिमत्व सदा प्रसन्न, कार्यमग्न आणि अतिशय प्रेमळ. अध्यात्मातल्या कुठल्याही प्रश्नाला त्यांच्याजवळ मोजकं आणि समर्पक उत्तर तयारच असतं. कधी परिस्थितीने कोणाच्या बोलण्याने जीव व्याकुळ झाला तर त्यांच्याशी बोलल्यावर मनात साठलेलं मळ कुठल्या कुठे पळून जाणार. जीवनातील साध्या साध्या सोप्या गोष्टीतून अध्यात्म शिकवणाऱ्या देव जर एकच आहे तर वेगवेगळ्या देवतांची पूजा का करायची, त्यावर त्यांचे उत्तर तयार. तू आणि तुझी नणंद आत्मस्वरूपाने एकच आहात, परंतु ती जेवली तर तुझं पोट भरणार नाही, तुला वेगळं जेवायला लागेल. तसेच वेगवेगळ्या देवतांचे पूजन आवश्यक आहे. कोणी खूप मेहनत घेऊन एखादे कार्य करतं, पण कोणी त्याच प्रसंगी चांगलं कार्य करावं का नाही असा प्रश्न पडतो. त्यावर त्यांचं उत्तर तयार. माझी आई म्हणायची, वाईट वागून झाल्यावर विसरूनही जातो, पण तुम्ही मात्र ते आठवून सारखे दुःखी होता. तात्पर्य आपण आपले चांगले वागणे सोडायचे नाही आणि दुसऱ्यांच्या वाईट वागण्याचा सारखा विचार करून स्वतः दुःखी मुळीच व्हायचे नाही. अशा अनेक विचारांचे संस्कार त्यांच्यामुळे माझ्या मनावर घडले. प्रत्येक जीव रामरूप समजून सगळ्यांवर रामा इतकेच प्रेम करणे सगळ्यांना कुठे जमते. म्हणून तर त्यांच्यावर समर्थ रामदास एवढे प्रसन्न झाले. आज काका नाहीत तरी कसे म्हणावे. आयुष्यात कठीण प्रसंगी त्यांच्या शिकवणुकीतून आजही मार्गदर्शन मिळते. कुंदाताईंचे आजवर प्रगाढ प्रेम व मार्गदर्शन आम्हाला मिळाले आणि असेच अजूनही मिळत राहील, याबद्दल कुठलीही शंका नाही. आपण परमेश्वराचे रामरूप
हाच त्या दोघांचाही अल्प पण पूर्ण परिचय. दोघांच्याही चरणी माझे साष्टांग नमन. सौ प्राजक्ता जोशी. जन्म मानसशास्त्रीय दृष्टिकोन. डॉक्टर प्रबोध. पूर्वजन्म, पुनर्जन्म आणि वास्तव यांची सांगड घालून अनेक मनोव्यापार व त्यामुळे होणाऱ्या शारीरिक मानसिक समस्यांवर पास्ट लाईफ रिग्रेशन ही उपचार पद्धती अंमलात आणणाऱ्या डॉक्टर प्रबोध यांनी पूर्वजन्म व पुनर्जन्म यांची कोश सिद्धांतानुसार उकल व पूर्वजन्माच्या स्मृती एखाद्याला का होऊ शकतात याचे विवेचन वाचकांच्या माहितीसाठी समाविष्ट केले आहे. हे वाचून डॉक्टर प्रबोध यांनी सौ प्राजक्ता त्यांचे पास्ट लाईफ रिग्रेशन केले व शहानिशा केली असा वाचकांचा गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा. डॉक्टर प्रबोध इन्स्टिट्यूट ऑफ सायको मॅनेजमेंट स्टडीज चे संचालक असून सायकोथेरपिस्ट व लाईफ स्किल्स ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत. निसर्गाला स्वतः असं एक संतुलन आहे आणि हे संतुलन कायम राखण्यासाठी काही नियमही आहेत. मनुष्य स्वतःच्या बुद्धीचा वापर करून हल्ली निसर्गाचं संतुलन बिघडवतो आहे. हा भाग निराळा. पूर्वजन्म पुनर्जन्म यांचा अनुभव माझ्या व्यवसायामुळे मी नेहमीच घेत असतो. प्रत्येकालाच पूर्वजन्माची स्मृती असेलच असं नाही, परंतु मला पूर्वजन्म आठवत नाही म्हणणारे असं काही नसतंच हे मानणं बरोबर नाही. कधी कधी अगदी लहान मुलांमध्ये काही गुण, उदाहरणार्थ गायन, वादन, चित्रकला इत्यादी चांगले विकसित झालेले असतात. त्या मुलांची प्रगती बघता ती काही शिकवण्याच्याही वयात नसतात. मग हे कसं होतं? अशा वेळी हे उमजत आहे असे आपण म्हणतो, उपजत आहे असे आपण म्हणतो. जर जन्मापासून आहे तर मग हे गुण आले कसे? आईवडिलांकडे हे गुण नसताना मुळात कसे आले हा प्रश्न उद्भवतोच. पास्ट लाईफ रिग्रेशन ही मानसशास्त्रातील एक उपचार पद्धती वापरत असताना भारतीय संस्कृतीत मानला जाणारा कर्म सिद्धांत खरा आहे हे वेळोवेळी अनुभवास येते. जन्म, मृत्यू आणि मृत्यूनंतरचं आयुष्य यांनी वैज्ञानिक व शरीरशास्त्राच्या संशोधकांना नेहमीच आकर्षित केलं. जन्म आणि मृत्यूची प्रक्रिया उलगडण्यात त्यांना यश आलं तरी गर्भात जीवधारणा होते म्हणजे काय होतं, मृत्यूनंतर या जीवाचं काय होतं हे अजूनही नीटसं उलगडलेलं नाही. म्हणूनच इथे आपल्याला पंचकोश सिद्धांत व देहातील पंचभूतांशी निगडीत तत्व यांचा आधार घ्यावा लागतो. आपला देह हा आप म्हणजे जल, पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी म्हणजे तेज या 5 तत्वांचा बनलेला असतो. निसर्गातही ही 5 तत्वे सर्व काही व्यापूनच असतात. अगदी डोळ्यांनी दिसणारा देहच नव्हे तर देहाच्या प्रत्येक पेशीत ही तत्वे असतात. म्हणूनच पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं जातं. मृत्यूनंतर देहाचं दहन किंवा दफन केलं तरी ही तत्व वातावरणातील याच तत्वांशी एकरूप होतात. पंचकोश सिद्धांताप्रमाणे आपल्या देहात 5 कोश असून ते असे: सर्वात बाहेरचा अन्नमय कोश, फिजिकल बॉडी, त्यानंतर प्राणमय कोश, इथरिक बॉडी, नंतर मनोमय कोश, ॲस्ट्रल बॉडी, विज्ञानमय कोश, कॉझल बॉडी व आनंदमय कोश, स्पिरिच्युअल बॉडी. व आनंदमय कोशाचा आत्मा जो अनादी आहे, अनंत आहे. शरीर म्हणजे अन्नमय कोशाशी निगडीत सर्व गोष्टींना आयुष्य म्हणजे उगम व अंत आहे. अन्नमय कोश हा जड आहे, याला चलनवलनासाठी शक्ती पुरवणारा प्राणमय कोश. मनोमय कोशात शक्तीला चालना देणारे मन व विचार, भावना, वासना असतात. तर विज्ञानमय कोशात त्या देहाला आवश्यक असणारे ज्ञान असते. आनंदमय कोशामुळेच आत्म्याचा संबंध इतर कोशांशी जुळलेला असतो. मृत्यू म्हणजे आत्मा व देहाचा संबंध संपणे. यावेळी प्राणमय कोश इतर तीन कोशांसह मनोमय, विज्ञानमय व आनंदमय कोश अन्नमय कोशापासून विलग होतो. परंतु मनोमय कोशात साठलेल्या भावना, चेतना, वासना या आत्म्याबरोबर असतातच. पूर्वस्मृतींना समजून घेण्यासाठी आपण मोबाईल फोनच्या
उदाहरण पाहू. मोबाईल फोनमध्ये सिम मेमरी व मोबाईल मेमरी असे आपण काही गोष्टी सिम मेमरीमध्ये स्टोअर करतो, तर काही मोबाईल मेमरीमध्ये. आपण सिम कार्ड बदललं तरी मोबाईल मेमरीचा वापर आपण करतो. जर सिम कार्ड दुसऱ्या हँडसेटमध्ये घातलं तर त्या हँडसेटच्या मोबाईलवर मेमरीवर या सिम मेमरीचा आपण उपयोग करू शकतो. आपला मनोमय कोश हा सिम मेमरी सारखा असतो. देहत्यागानंतरही या कोशातील भावना, वासना, स्मृती जात नाही. यांना चेतनाही म्हणतात. म्हणूनच जन्म घेताना पूर्वजन्मीच्या काही स्मृती, भावना, वासना बरोबर घेऊनच नवा जन्म होतो. मात्र पूर्वजन्मातील स्मृती प्रत्येकाला जाणवत नाहीत. वासना, भावना यांचं शमन, पुनर्जन्माला कारणीभूत काही अनुभव घेणं हे आत्मा मनोमय कोशाद्वारे घडवून आणतो. अर्थात त्यात प्राणमय आणि अन्नमय कोशाचा सहभाग असतोच. आत्मा स्वतःच्या उत्थानासाठी जन्म घेतो, पण आत्मोन्नती त्यासाठी आवश्यक शिक्षण घेण्याऐवजी कर्म, भाव व वासना यांच्या भोगातच तो गुरफटतो. आधीच्या जन्मात जर त्या आत्म्यावर आध्यात्मिक साधनेचे संस्कार असतील तर तो आत्माही याही जन्मात निश्चितपणे आध्यात्मिक साधनांमार्गावर वाटचाल करतो, गुरूंचा शोध घेतो. विस्मृतीत गेलेले साधनेचे संस्कार स्मृतीत आणण्याचं काम गुरु करतात. अनेकदा ही आध्यात्मिक प्रवृत्ती लहानपणापासूनच असते. काही वेळा आत्म्याची भोगलालसा तीव्र असते. आधीचे काही कर्म भोगायचे असते, ते संपले की हे संस्कार प्रबळ होतात. म्हणून वाईट मार्गातले लोक, नास्तिक लोक आयुष्याच्या एका टप्प्यावर एकदम आध्यात्मिक मार्गावर चालू लागलेले, प्रवृत्ती बदललेले आपण बघतो. जेव्हा एखादा आत्मा मुळातच उन्नत असतो, कॉन्शियस असतो, तर आत्मा कोशांचे अडथळे दूर करून जडाकडून अन्नमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंत पोचून आनंदमय कोशातील परमानंद घेऊ शकतो. स्वात्म संवाद साधू शकतो. जेव्हा आपण अहंकार बाजूला सारतो तेव्हाच कॉन्शियसनेस विस्तारून मनोमय कोशातील पूर्वजन्मातील स्मृती जागृत होतात. कोणत्याही गोष्टीचे कार्यकारण भाव कळू लागतात. भूत भविष्य जाणता येतं. अशा वेळी अनेक स्पिरिट्स, गाईड्स, एजंट्स, मास्टर्स मदत करतात. या सर्व आत्म्यांच्याच वेगवेगळ्या पातळ्या आहेत. समान धर्मी आत्म्यांचाही समूह असतो. सोल ग्रुप 2 प्रकारचे सोलमेट्स असतात. पॉझिटिव्ह सोलमेट्स आणि निगेटिव्ह सोलमेट्स. आपण नेहमी आपल्या स्वभावाशी जुळणारे समविचारी लोक शोधत असतो. आपण काही जणांच्या खूप जवळ येतो कारण ते पॉझिटिव्ह सोलमेट्स असतात, तर काही लोक त्रासदायक वाटतात कारण ते निगेटिव्ह सोलमेट्स असतात. निगेटिव्ह सोलमेट्स यांच्याशी सख्य जुळलं नाही तरी ते सोल ग्रुपचेच घटक असतात. आत्म्याच्या स्वभावासंदर्भात हर्टबर्ग याने एक सिद्धांत मांडला आहे. 2 फॅक्टर थिअरी या मानसशास्त्राच्या सिद्धांताप्रमाणे 2 प्रकारचे घटक फॅक्टर्स आपल्या भोवती असतात. हायजीन फॅक्टर आणि दुसरा मोटिवेटर फॅक्टर. आत्म्याच्या उन्नतीसाठी काही वेळा हायजीन फॅक्टर नको असतात, पण ते असण्याचेही कारण असते. सद्गुरूंच्या सहवासात असे हायजीन फॅक्टर दूर सारले जातात. निगेटिव्ह सेलमेंट्स दूर जातात, कमी त्रासदायक ठरतात आणि मोटिवेटर फॅक्टर्स, पॉझिटिव्ह सेलमेंट्स एकत्र येतात. भक्त किंवा शिष्यांचे एकत्र येणे. अध्यात्मात जेव्हा गुरुचरणी किंवा ईश्वरचरणी अनन्य शरणागती असे म्हटले जाते, तेव्हा अहंकार विसरून कॉन्शियसनेसचा विस्तार होत असतो. सेल्फ रिअलायझेशन. एखाद्या ठिकाणी गेल्यावर अनेकदा अनेकांना पूर्वजन्माचे ज्ञान होते. त्या स्मृती जागृत होतात. हा त्या ठिकाणचा गुणधर्म असतो. तिथे गुरूंची किंवा एखाद्या साधू संतांची शक्ती एकवटलेली असते. एनर्जी सेंटर. जिथे अशा आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत लोकांची समाधी असते, तिथे त्यांची मनोमय कोशातील चैतन्य एकवटलेले असते, जागृत असते. जर तुमच्या मनोमय कोशातील साधनेचा संस्कार जागृत असेल, याही जन्मात तुम्ही श्रद्धावान असाल, तर पूर्वस्मृतीचे अनुभव हमखास येतात. अशी स्थानं वायफाय कनेक्शन सारखी असतात. जेव्हा साधनेचा संस्कार असणारा मनोमय कोश हा संस्कार जागृत ठेवतो,
मनाला त्या संस्कारापासून इतरत्र भटकू देत नाही असा मनोमय कोश असणारी व्यक्ती तिला साधनेचा संस्कार देणाऱ्या गुरूंची किंवा तशाच इतर चैतन्यांशी संपर्क साधू शकते. सौ प्राजक्ता जोशींना मी भेटलो. संध्याने मला सर्व लिखाण आधी वाचायला दिले होते. ते वाचून मी त्यांच्याशी कोणतेही पूर्वग्रह न ठेवता अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. पास्ट लाईफ रिग्रेशन ही उपचार पद्धती मी वापरीत असतो. त्या अनुषंगाने मी माझ्या पद्धतीने त्यांच्याशी बोललो. त्यांचे पती श्री प्रशांत जोशी यांनाही मी बरेच काही विचारले. पूर्वजन्माच्या स्मृती, पुनर्जन्म याबद्दल एक मानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून याबद्दल मी हे लिहिलं. तुम्ही कर्माचा सिद्धांत, संचित भोग, प्रारब्ध यावर विश्वास ठेवला नाही तरी हे अस्तित्वात असतंच. तसंच पूर्वजन्म व पुनर्जन्माचं आहे. सौ प्राजक्ता जोशी उच्च कोटीचे आध्यात्मिक संस्कार असणारा मनोमय कोश असणाऱ्या आहेत. म्हणूनच त्यांना असे अनुभव आले व याला अनेक मोटिवेटर फॅक्टर्सचा सहयोग त्यांना मिळाला. शी इज ए ब्लेस्ड सोल. त्यांच्या बाबतीत मी असं म्हणेन, यू आर नॉट व्हॉट यू थिंक आर. यू आर नॉट ए ह्युमन बीइंग wanting to have a spiritual experience, but you are a spiritual being wanting to have a human experience, and she is aware about this. डॉक्टर प्रबोध चैतन्य प्रभुराज स्वामी चरित्र 2004 मध्ये औरंगाबादहून परत आल्यानंतर सद्गुरू चैतन्य प्रभुराज स्वामींनी सांगितलेल्या आत्मवृत्ताचा पूर्वार्ध. श्री गुरुदेव दत्त प्रसन्न, श्री जालिंदरनाथ प्रसन्न, श्री प्रभुराज स्वामी प्रसन्न. मी 6 वर्षाचा असताना घर सोडलं. लोक शोधायला आले तेव्हा नदीजवळच्या झुडपात लपून रात्र काढली. थोडंसं उजाडायला लागताच तिथून निघालो. मग एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागून जेवलो. नंतर खूप दूर जंगलातून वाट फुटेल तिकडे जवळजवळ पळतच सुटलो. पाय दुखायला लागले. मग एक मोठा दगड होता, त्याच्या आडोशाला दगडावर झोपलो. सकाळी एक सज्जन माणसाची गाठ पडली. त्यांनी मला उठवलं व आपल्या घरी घेऊन गेले. त्यांच्याकडे 3 वर्ष राहिलो. त्यांच्याकडे थोडंफार भिक्षुकी शिकलो. मग तो सोन्याचा दिवस उजाडला. सद्गुरू जालिंदरनाथ त्यांच्याकडे भिक्षा मागायला आले तेव्हा त्यांना भिक्षा घालण्यासाठी आणि काय वाटलं माहीत नाही, एकदम त्यांचे पायच पकडले. मग मला तुमच्याबरोबर न्या असा खूप हट्ट केला. मला त्यांनी त्यांच्याबरोबर नेले व थोड्या अंतरावरील शिवाच्या देवळात राहायची सोय करून दिली. तेव्हा शिवजी तुझं रक्षण करतील, घाबरू नकोस, मी येईपर्यंत माझी वाट पहा, देऊळ सोडून मी येईपर्यंत कुठेही जायचं नाही असं म्हणून ते निघून गेले. मी तेथेच राहू लागलो. त्याच काळात मी पुष्कळसा शिवजींशी एकरूप झालो, कारण माझे आई वडील, भाऊ बहीण, मित्र सगळे तेच होते. तब्बल 3.25 वर्षांनी परत सद्गुरू जालिंदरनाथ परत आले. त्यांनी मंत्र दिला आणि शिवजीच्या साक्षीने माझी कठोर साधना चालू झाली. मग एकदा संपूर्ण 3 दिवस माझी समाधी लागली. खूपच छान वाटलं. तेव्हापासून समाधी लावून बसण्याचा छंदच लागला आणि मग पाहता पाहता सर्व ज्ञान प्राप्त झालं. तेव्हापासून शिवाशी पूर्ण ऐक्य झाले. सर्व आवरणं गळून पडली. मग सद्गुरू जालिंदरनाथ पुन्हा भेटीला आले. बरोबर शिष्य होते. शिष्यांनी मात्र त्यांच्यात सामावून घेतले नाही. मग सद्गुरूंनी मला औरंगाबादच्या केळापूरला महादेवाचं लिंग स्थापन करून आता इथे राहा असा आदेश दिला. त्या ठिकाणी मी राहू लागलो. मी खरोखर भाग्यवान. तुझ्यासारखं गुरुचं शारीरिक सानिध्य मला जास्त लाभलं नाही, पण त्यामुळेच की काय, इतरांपेक्षा मला गुरुमाऊलीची
प्रचिती खूप यायची. मी गुरुकृपेत आणि गुरुप्रेमामृतात सदैव न्हात होतो. मग मला सद्गुरुपद प्राप्त झाले. एकंदर 120 शिष्य होते. त्यापैकी 12 शिष्य प्रखर ब्रह्मचर्य पाळणारे आणि माझ्यासारखेच होते. उरलेले 108 शिष्य आपापल्या परीने साधनेत अग्रेसर होते. मागच्या जन्मी तू माझी खूप सेवा केलीस. तुझी एकनिष्ठ भक्ती, पडेल ते काम करण्याची तयारी, नम्रता आणि सेवेस सदैव तत्पर, यामुळे तू आवडती होतीस. मागच्या जन्मीच्या सेवेमुळेच तुला व या जन्मीही माझ्या भेटीची तीव्र ओढ होती. 108 शिवलिंग ही तुमच्या सर्व लोकांची होती. इथे आपला आश्रम होता. परचक्र आले असता पटापट आपण सर्व पिंडी एका हंड्यात ठेवल्या व त्या महादेवाच्या पिंडीखाली
छान असतं. जेव्हा अज्ञानाचा पडदा पूर्णपणे दूर होतो तेव्हा तो ऐहिक नाशवंत सुखाच्या मागे लागत नाही. आता आपली कमी वर्षे शिल्लक राहिली. आता परमार्थ करून काय करायचं असा विचार चुकूनही मनात आणू नये. जो क्षण आपल्या हातात आला तो सार्थकी लावावा. मरण केव्हा येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे क्षणाचं महत्त्व जाणून घ्यावं. आज वाया गेलेला क्षण पुन्हा येणार नाही. अज्ञानात जन्माच्या जन्म निघून जातात, पण ते संपत नाही. जन्मोजन्मीच्या अज्ञानाची काजळी दूर होण्यास तेवढ्या कठोर परिश्रमाची गरज असते. सद्गुरूंचा सहवास मिळण्यास सुद्धा भाग्य लागते, पण चालून आलेल्या भाग्याकडे पाठ फिरवू नये. साधकाचे हित कशात आहे हे साधकापेक्षा त्याच्या सद्गुरूला जास्त चांगलं माहीत असतं. त्यामुळे आपल्या शिष्याला कोणत्या गोष्टी पुरवायच्या व कोणत्या त्याच्याजवळून काढून घ्यायच्या याचे ज्ञान सद्गुरूंना असते व त्याप्रमाणे त्यांचे आपल्या शिष्याशी वागणे असते. आपल्या सद्गुरूंवर आपली आत्यंतिक निष्ठा पाहिजे. सद्गुरू इतका प्रेमळ मग दुसरा कोणी नाही. सर्वच देणे सद्गुरूंचे असते. एकदा सद्गुरूंनी शिष्याला आपले म्हटले की शिष्याला काळजीचं कारणच नाही. तो म्हातारा शिंपी पुढे 90 वर्षेपर्यंत जगला. त्या 30 वर्षात त्याने माझी अत्यंत निष्ठापूर्वक सेवा केली आणि त्याचा उद्धार झाला हे सांगायला नकोच. माझं हे चरित्र पुढील सर्व साधकांसाठी प्रेरणादायक ठरेल. एकदा काय झालं, मी ऊस खात बसलो होतो. तेव्हा 5-6 वर्षाची मुलगी माझ्याजवळ आली. मला म्हणाली, तुम्ही ऊस खाताय? हो, का बरं? मी विचारलं. ती म्हणाली, पण तुम्ही जो ऊस खाताय तो माझी आई मला देणार होती. तेवढ्यात तुम्ही आलात. तुम्हाला आईने तो ऊस देऊन टाकला. मग मी आता काय खाऊ? तुम्ही एवढे मोठे झालात आणि असे का वागता? मग मी तिला त्या ऊसाचे छान बारीक बारीक तुकडे करून दिले. मग ती एकदम खुश. त्या दिवसापासून ती नेहमीच माझ्याकडे येऊ लागली. माझ्या प्रत्येक कृतीकडे तिचे खूपच बारीक लक्ष असे. माझ्याकडून तिने बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. पण मग एक दिवस अचानक ती येईनाशी झाली. मग कळले की तिचे लग्न झाले. पण दुर्दैव, सासरच्यांनी तिला लगेचच माहेरी पाठवून दिले. नवऱ्याने टाकले. एवढी सुंदर गुणी पोर, पण ती पडली अशा ठिकाणी. ती पुन्हा माझ्याकडे येऊ लागली. जवळजवळ मुकीच झाली होती. माझी बरीच सेवा करायची, पण बोलायची नाही. दुःखसागरात ढवळून निघाली होती. शांत, संयमी, कुणाशी देणं घेणं नाही, काही नाही. तिची मूकभक्ती अत्यंत उत्कट होती. जगाशी तिला फारसे देणे घेणे नव्हतेच. कानावर पडेल तेवढे श्रवण करायचे, बाकीचा वेळ कामात घालवायचा. केलेली सेवा व्यर्थ नाही गेली. तिला ते सर्व काही मिळाले जे एका उच्च कोटीच्या साधकाला प्राप्त होते. तिला लिहिता वाचता देखील येत नव्हते, पण त्यामुळेच की काय, बऱ्याचशा प्रश्नांनी तिला कधी घेरलं नाही. निस्सीम भक्ती हेच तिच्या जवळचं मोठं साधन. जास्त बोलू नये. बऱ्याच गोष्टी नाही बोलल्या तरी चालण्यासारखं असतं. त्यामुळे वेळेचा अपव्यय तर होतोच, शिवाय त्यामुळे आणखी विचारांचं मोहोळ उठण्यास मदत होते. अतिशय मोजके व आवश्यक तेवढेच बोलावे. बोलताना पाल्हा लावू नये. नेमके तेवढेच बोलावे. आपल्यातच सामावलेल्या तिला नमस्कार. एकदा मी ओढ्याकाठी बसलो होतो. निर्मळ झरा, पशुपक्ष्यांची किलबिल, पहाटेची प्रसन्न वेळ, मोठं छान वातावरण होतं. त्यावेळी 2-3 शिष्य बरोबर होते. त्यांना मी विचारलं, या सर्व रम्य परिसरात तुम्हाला परमेश्वराचे दर्शन होते का? ते म्हणाले, इथे तुम्ही दिसता, आम्ही दिसतो, झाडं वगैरे सर्व दिसतं, पण परमेश्वर असा आपल्यासारखा कुठे आहे दिसायला? मग तो कसा दिसेल? इथे असा दिसत नाही ना. मग आता डोळे बंद करा. आता काय दिसते? आता तर काहीच दिसत नाही. फक्त आल्हाददायक हवेचा स्पर्श जाणवतो व पक्ष्यांचे आवाज वगैरे ऐकू येतात. तर मग आता असे करा, या बाह्य जगताचं ज्ञान ज्यामुळे होतं ते सर्व बंद आहे असं समजा. आता काय कळतंय? एक जण म्हणाला, आता आपण एक नुसताच मांसाचा गोळा आहोत असं वाटतंय. म्हणजे सर्व जरी बंद झाले तरीही आपल्या अस्तित्वाची जाणीव शिल्लक राहिली. आता ती सुद्धा नाहीशी झाली तर मग काय? मग तुम्ही तिथे संपलात.
मग पुढे काय? पुढे परमेश्वरच उरतो. खरे तर फक्त परमेश्वरच आहे. पण मग आपण आहोत, जेवतो खातो त्याचं काय? यालाच परमेश्वराची माया म्हणतात. सर्व माया दूर सारली गेली की मग फक्त परमेश्वर असतो. पण स्वतःला संपवणे वाटते तेवढे सोपे नाही, पण अशक्यही नाही. प्रत्येक जण मी एक वेगळा व परमेश्वर एक वेगळा मानत राहिला तर मग त्याला परमेश्वर खरा काय तो कळत नाही. सर्व साधना याचसाठी करायची. जन्मोजन्मीचा मीपणा आपल्यात असतो, त्यामुळे आपण परमेश्वरापासून दूर आहोत असे आपल्याला वाटते. परमेश्वर आपल्यापासून कधीच दूर नसतो, पण आपल्याला तसा तो दूर भासतो. मग आता कसं करायचं? त्यासाठी आपल्याला दिसणाऱ्या दृश्य जगातील वस्तूंची, व्यक्तींची मदत घेऊन, म्हणजेच मायेची मदत घेऊन माया सोडवावी. जोपर्यंत मायेतून सुटका होत नाही तोपर्यंत या सर्व गोष्टींची नितांत आवश्यकता असते. पण जेव्हा परमेश्वर कृपा करतो तेव्हा मायेचे पटल दूर होते आणि मग मात्र काही करण्याची आवश्यकता राहत नाही. कारण एकदा मुक्कामी पोचल्यावर तिथपर्यंत वाहून नेणाऱ्या वाहनाची गरज नसते. म्हणून साधना करावी, पण नंतर फक्त साधनाच न करता लोकांनाही शिकवावे. हळूहळू ते शिष्य सद्गुरूपदी पोचले. मी सांगेन तेवढंच कार्य तुला करायचं आहे, बाकीची चिंता तू करू नकोस. मी तुझ्याकडून मला जे कार्य करून घ्यायचं असेल ते करून घेईन. मी एकदा नदीकाठी खडकावर बसलो होतो. एक 60-65 वर्षे वयाच्या बाईने माझ्यासाठी आणलेली भाजी भाकरी मला दिली व दूर उभी राहून माझ्या आज्ञेची वाट पाहत होती. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं, पण वरवर अगदी शांत. तिच्या मनात माझ्याबद्दल नितांत आदर होता. काही सांगायचं आहे पण बोलायचं मात्र नाही, अशी तिची अवस्था होती. त्या दिवशी मी तिच्याशी काहीच बोललो नाही. बराच वेळ ती वाट पाहत राहिली. शेवटी अगदी कंटाळून निघून गेली. तिला माझ्याकडून नेमकं काय हवं आहे हेच मला समजेना. काय करावं? दुसऱ्या दिवशी पुन्हा ती बाई माझ्यासाठी भाजी भाकरी घेऊन आली. तेव्हा तिच्यासोबत तिचा 5 वर्षाचा नातू होता. सावळासा, त्याच्या डोळ्यातील भाव अगदी स्पष्टपणे वाचता येत होते. अत्यंत कुतूहलाने तो माझ्याकडे बघत होता. त्याला आईवडील नव्हते. घरातील भाऊबंदकीमुळे आजीला नातवाची काळजी वाटत होती. तिने त्या मुलाला माझ्याकडे सोपवले. आता तुम्हीच याचे आईबाप असं म्हणून त्याला सोपवून कुठलासा विचार मनाशी पक्का करून ती भराभर निघून गेली. तेव्हापासून तो माझ्याजवळ राहायचा. सुरुवातीला त्याला करता येण्यासारखे काहीच नव्हते. तो फक्त माझे पाय चेपून द्यायचा. आधी अशीच 3 वर्ष निघून गेली. मग मी त्याला अनुग्रह दिला. त्याची कठोर साधना चालू होती. जे 12 ब्रह्मचारी होते त्यांच्यापैकी तो एक. अवघ्या 20व्या वर्षी तो विद्यासंपन्न झाला. त्याला मुक्तीची इच्छा नव्हती. तो जन्म घेत असतो, ब्रह्मचारी राहतो, लोकांना उपदेश करतो, लोकसेवा करतो. भगवंतच आता त्याचे दास्य करतो. कुठल्याही जन्मात त्याला कधी कशाचीही कमतरता भासत नाही. भगवंत सर्व प्रकारे त्याला सहाय्यक असतो. अशा सत्शिष्यांमुळे गुरुचे देखील आत्मबल वाढते. गुरु जसे शिष्यांना सांभाळतो तसेच असे शिष्य गुरूंना देखील सांभाळू शकतात. तेवढे जबरदस्त सामर्थ्य त्यांच्यात असते. यानंतर सौ प्राजक्ताताईंच्या शंका घेण्याने चैतन्य प्रभुराज स्वामींनी आत्मवृत्त सांगणे थांबवले. पुढे सौ प्राजक्ताताईंनी त्यांना प्रार्थना केल्यावर त्यांनी दिनांक 21 सप्टेंबर 8 ला पुन्हा सांगायला सुरुवात केली. पण आता त्यांनी फक्त साधक बोध सांगितला. श्री गुरुदेव दत्त प्रसन्न.